राम राम शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासून आनंदाच्या बातम्या आपण माझा बळीराजावरती पाहिल्या. देशभरातील कांद्याचे दर आपण पाहिले, महत्वाच्या बाजार समितीच्या सगळ्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आज वाढले आणि माझा बळीराजाच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू हे फुललं. तर आता आम्ही थोडंसं काय म्हणत आहे, तर मित्रांनो आजची जी परिस्थिती शेतकरी मित्राची आहे ती म्हणजे त्यांच्या विहिरीतलं पाणी आता आटलेलं आहे. जे पिकं आहेत ते जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या हंगामातील पिकामधून काही पैसे येतील अशी अपेक्षा सुद्धा आता राहिलेली नाही. आणि मग जो कांदा आपल्या हातात आहे त्या कांद्याचे 2 पैसे जर झाले तर येणाऱ्या हंगामासाठी आपल्याला ते पैसे उपयोगी पडतील अशी सध्याची परिस्थिती आहे. मग आता थोडा भाव वाढला म्हणून लगेच बोंबाबोंब मारायची काही गरज नाही, परंतु आपण पाहतोय की थोडासा भाव वाढला तर कालपासून खूप बातम्या यायला लागल्या. गृहिणीचं बजेट कोलमडलं, अमकं तमकं सगळ्या बातम्या झाल्या. मग आता दुसरी एक बातमी आली की आता कांदा एक्सप्रेस सरकार चालवणार. तर मित्रांनो, आपल्या माझा बळीराजावरती असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारलं की ही कांदा एक्सप्रेस चालू केल्यानंतर सरकार भाव पाडू शकतं का, यावरती आपलं मत काय आहे, आम्हाला त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ बनवून आपण माहिती द्या. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपण या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि माझा बळीराजाचं जॉईन प्लॅन हा जॉईन करायचा आहे. मित्रांनो, माझा बळीराजावरती आपल्याला योग्य वेळी योग्य तीच माहिती पुरवली जाते, त्यामुळे नक्की आपण हा जॉईन प्लॅन जॉईन करा. तर मित्रांनो, आता आपला जो महत्वाचा मेन विषय आहे की सरकार कांद्याचे दर कमी करण्यासाठी काही प्रयत्न करणार का. त्यामध्ये सरकारचा आता पहिला प्रयत्न आहे कांदा एक्सप्रेस चालवणं. जो नाफेडने कांद्याचा बफर स्टॉक केलेला आहे तो बफर स्टॉकचा कांदा सरकार रेल्वेद्वारे इतर मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपल्या देशातील पाठवणार आहे आणि तिथे त्याची विक्री होणार आहे, अशी योजना सरकारने केलेली आहे. आणि मित्रांनो, तो बफर स्टॉकचा कांदा बाजारात आल्यानंतर बाजार पडतील का अशी आपली भीती आहे. तर मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की नाफेडने यावर्षी जे त्यांचं लक्ष होतं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं, तेही त्यांच्याच्याने पूर्ण झालेलं नाही. 1,20,000 मेट्रिक टन कांदा फक्त त्यांनी खरेदी केलेला आहे. त्यापैकी खराब कांदा काही झालेला आहे आणि आपण 1 लाखभर कांदा उरलेला असेल असं एक सरासरी धरूयात. आणि 1 लाख मेट्रिक टन कांद्याने आपल्या देशाला काहीही होणार नाही. 2 दिवसाचा कांदा आपल्या देशाचा आहे असं आपण समजूयात आणि तोही बऱ्याच दिवस चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे फक्त आता बातमी आहे की सरकार कांदा एक्सप्रेस चालवणार, कांद्याचे दर कमी होणार. हे आता त्या पत्रकार महोदयाचं ज्ञान म्हणायचं की काय नेमकी बातमी टाकायची. आता कांद्याचे भाव पडणार अशा बातम्या आपणही पाहिल्या असतील, परंतु अजिबात घाबरून जाऊ नका. अशा बातम्याकडे इग्नोर करा, लक्ष देऊ नका. आपला कांदा विक्रीचं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करा. आपला कांदा खराब होतोय का, किती दिवस टिकणार आहे, त्या धोरणाने आपलं कांद्याचं नियोजन करा. कारण नवीन कांदा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी आहे. आपल्याकडे मी म्हणतो 1.5-2 महिने कांदा विक्री करायला. त्यामुळे घाबरून जाण्याची काही अशी काही गरज नाही. तरी कांदा आपला आहे, आपण निर्णय घ्या, परंतु जे काही सध्याची परिस्थिती दिसत आहे त्या परिस्थितीवरून मी आपल्याला ही माहिती सांगत आहे. तर मित्रांनो, आता कांद्याचे दर का नेमके वाढलेले आहेत हे आपल्याला माहीतच आहे. नवीन जो कांदा आहे साऊथचा तो कमी प्रमाणात बाजारात आलेला आहे आणि अलवरचा कांदा, महाराष्ट्रातील कांदा तो येण्यासाठी आता आपल्याला माहित आहे किती दिवस लागणार आहेत. मग आता जुन्या कांद्यावरच मदार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. जुना कांदाही यावर्षी जून पासून बऱ्यापैकी विक्री झालेला आहे. तो कांद्याचा साठाही मायनस होत चाललेला आहे. म्हणून आता कांद्याला मागणी वाढताना दिसून येत आहे. अजून सणासुदीचे दिवस यायचे, त्यामध्येही मागणी असते. अजून आपल्या महाराष्ट्रातील श्रावण संपायचा आहे. आता उत्तरेकडील श्रावण संपत आहे 28 तारखेला. तर लगेच आजच मागणी आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहिलं, भाव स्ट्रॉंग दिसून आले. मी आपल्याला पूर्वीच सांगितलं होतं की श्रावण संपायच्या आधीच 8 दिवस कांदा लोडिंग होते, मागणी होते. त्यामुळे कालही आपण व्हिडिओ बनवला होता की कांद्याचे भाव या आठवड्यामध्ये वाढणार, तसे चान्सेस आहेत. आपण आवक मापात ठेवा
आणि छान प्रकारे शेतकरी मित्रांनी आवक मापात ठेवलेली आहे. मध्य प्रदेशात थोडी आवक होती, पण तरीही भाव चांगले होते. त्यामुळे सरकार काय करेल का हे मनातून काढून टाका. सरकारने आणखी काही प्रयत्न केले तर माझा बळीराजावरती त्याचंही विश्लेषण आपल्याला केलं जाईल की या गोष्टीमुळे काय होणार आहे, आपण काय केलं पाहिजे, हेही माहिती मी तुम्हाला नक्की देईल. आपण कायम सोबत आहोत आपल्या सोबत. असं नाही की आज व्हिडिओ बनवला आणि आम्ही गायब झालो. आम्ही रोज सोबत आहोत आपल्या सोबत. त्यामुळे अतिशय योग्य रीतीने आपलं नियोजन करा, घाबरून जाऊ नका. कांद्याचे दर आपल्याला आणखी चांगले दिसायचे चान्सेस यावर्षी आहेत, त्यामुळे गडबडूच नका. आता यामध्ये आपल्या मध्य प्रदेशातील शेतकरी मित्रांचाही महत्वाचा रोल आहे. त्यांच्यासाठीही मी सांगू इच्छितो, मेरे प्यारे मध्य प्रदेश के किसान भाइयों, आपको इस चैनल के माध्यम से एक संदेश देना चाहता हूँ. इस साल प्याज के दाम बढ़ने के चांसेस है, क्योंकि साउथ का नया प्याज इस साल बहुत कम बाजार में आया है, क्योंकि वह बारिश इस साल बहुत कम थी. और महाराष्ट्र और जो अपना अलवर का प्याज है उसकी अलवर की बुआई अभी चल रही है. महाराष्ट्र की बुआई चालू होगी नए प्याज की. उसको आने बाजार में आने के लिए बहुत दिन है. बीच में जो 1.5-2 महीने का टाइम है, उस टाइम में अपने प्याज की डिमांड अच्छी रहेगी. इसलिए आप बाजार में इकट्ठा प्याज लाए नहीं, थोड़ा थोड़ा करके बाजार में प्याज लाएंगे तो आपको भी अच्छे दाम जरूर मिलने वाले हैं. इसलिए आप अपना जो प्याज है वो थोड़ा थोड़ा बाजार में उतारे और अच्छा दाम ले. ऐसी परिस्थिति इस साल है. आप सरकार क्या करेगी, सरकार नाफेड का प्याज बाजार में लाएगी क्या, ये जो अफवाहें है, ये जो न्यूज आ रही है, ये इग्नोर करें, क्योंकि सरकार के पास इतना प्याज नहीं है. सरकार के पास जो प्याज है वो अपने देश को देखते 2 दिन का प्याज देश के लिए है वो. इसलिए नाफेड के प्याज से दाम गिरेंगे, ऐसा होगा वैसा होगा, निर्यात बंद होगी, कुछ होगा. ये जो अफवाहें आती है, ये अफवाहें पर आप ध्यान न दें. अपना प्याज की स्थिति देखें और थोड़ा थोड़ा करके प्याज बेचिए. सबको दाम मिलेंगे, महाराष्ट्र के किसान को ही मिलेंगे, आपको ही मिलेंगे, और ऑल इंडिया के किसान को दाम इस साल प्याज के अच्छे मिलने वाले हैं. इसलिए आपसे भी ये विनंती मेरी तरफ से रहेगी. तर मित्रांनो, आता आपण मध्य प्रदेशातील शेतकरी मित्रांसाठी हिंदीमध्ये हा आपला एक छोटासा प्रयत्न होता त्यांनाही सांगायचा की नेमकी काय, कारण त्यांच्या खूप कमेंट्स राहतात की आपण हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा, आम्हाला सांगा नेमकी काय माहिती आहे. तर मित्रांनो, त्यांनाही सांगितलेलं आहे, आपल्यालाही सांगतोय, अगदी अगदी टप्प्याटप्प्याने कांदा विका, घाबरून जाता कामा नये. नक्कीच यावर्षी आपल्याला कांद्याचे 4 पैसे होणार आहे. तर व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की माहिती कळवा आणि जोडून राहा. माझा बळीराजाला. भेटूयात उद्या सकाळी पुणे गुलटेकडीचे भाव घेऊन.